नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास विषयातील नवीन अभ्यासक्रम इयत्ता 12वी कला यामधील प्रकरण क्रमांक 3 अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण प्रथम 2 प्रकरणांचा अभ्यास केलेलाच आहे। आता आज नवीन प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण मागील पाठामध्ये किंवा मागील लेक्चरमध्ये प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपण जगावरती किंवा जगात युरोपीय वसाहतवादाचे कोणकोणत्या प्रकारचे परिणाम झाले आणि त्याचा दूरगामी परिणाम जगातील इतर राष्ट्रांवरती कशा पद्धतीने झाला याचा आपण अभ्यास गेल्या प्रकरण क्रमांक 2 मध्ये केलेला आहे। आता या प्रकरणामध्ये जर बघायला गेलं तर भारतावर युरोपीय वसाहतवादाचा कशा पद्धतीने परिणाम झाला याबाबतची सखोल चर्चा अथवा अभ्यास आपण या प्रकरण क्रमांक 3 मध्ये करणार आहोत। तर प्रकरणाचं नाव आहे भारत आणि युरोपीय वसाहतवाद। आता आपल्याला माहिती आहे की इयत्ता 10वी मध्ये देखील आपण वसाहतवाद ही जी संकल्पना आहे ही अभ्यासलेली आहे। आता मुळात वसाहतवाद म्हटलं की या ज्या वसाहती आहेत ह्या युरोपीय लोकांनी म्हणजे युरोपीय ज्या आपल्या इथं आल्यानंतर का ते सत्ताधीश झाले, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांनी स्वतःच्या वसाहती निर्माण केल्या। त्यामध्ये जर बघायला गेलं तर भारतामध्ये मुळात 4 परकीय लोकांनी किंवा परदेशी लोकांनी येऊन वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता त्यामध्ये जर बघायला गेलं तर सर्वात जी पहिली सत्ता आहे किंवा पहिला युरोपीय राष्ट्र जे आहे त्यामध्ये आहे पोर्तुगीज, यांचा मूळचा देश पोर्तुगाल आहे। त्यानंतर ब्रिटिश म्हणजेच ब्रिटन, त्यांना आपण इंग्रज देखील संबोधतो। त्याचबरोबर डच असेल आणि फ्रेंच असतील। तर सांगायचा मुद्दा काय तर सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी, त्याचं नाव आहे वास्को द गामा, याचं नाव आपण बऱ्याच वेळा याच्यामध्ये सुद्धा अभ्यासलेलं आहे। इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे। वास्को द गामाने सन 1498 मध्ये तो, लक्षात ठेवायची तारीख, सन 1498 मध्ये तो कालिकत म्हणजेच कोझिकोडे येथे पोहोचला। पोर्तुगीजांनी अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवर आपलं वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली। बघा, आता पोर्तुगीजांपैकी जो पहिल्यांदाच म्हणजे फर्स्ट टाइम भारतामध्ये ज्याने पाय ठेवला त्याचं नाव होतं वास्को द गामा। 1498 मध्ये कालिकत, त्याला कोझिकोडे सुद्धा संबोधलं जातं। पोर्तुगीजांनी अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर आपलं वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली। दक्षिण हिंदुस्थानातील म्हणजे महाराष्ट्राच्या खाली असणारी जेवढी भारतातली राज्य आहे त्याला आपण दक्षिण हिंदुस्थान म्हणतो। त्या राज्यांमध्ये तत्कालीन असणाऱ्या राजांमध्ये किंवा राजकीय सत्तांमध्ये काही कलह होते, काही भांडणं होती आणि त्याचा यथेच्छ फायदा या पोर्तुगीजांनी घेतलेला आहे। पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि पोर्तुगीजांनी स्वतःच्या ज्या वसाहती स्थापन केल्या होत्या त्याच्या रक्षणासाठी त्यांनी किल्ले उभारले। बघा, किल्ल्यांच्या आधारे त्यांनी बाह्य हल्ल्यांपासून वसाहतीचं रक्षण करणे आणि समुद्रमार्गे किल्ल्यांना रसद पुरवणे ही त्यांची काय होती, युद्धनीती होती। म्हणजे 2 गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत, वसाहतींचं रक्षण तर करायचंच, त्याचबरोबर समुद्रमार्गे किल्ल्यांच्याद्वारे रसद पुरवायची आणि पोर्तुगीजांनी हळूहळू आपलं आरमार प्रबळ करायला सुरुवात केली आणि या प्रबळ आरमाराच्या जोरावरतीच त्यांनी सागरी किनाऱ्यावरती वेगवेगळ्या शत्रूंवरती छापा मारून त्यांचा मुलूक उद्ध्वस्त करणे, काबीज करणे, अशा पद्धतीची त्यांची युद्धनीती त्यांनी अवलंबलेली आहे। यामुळे काय झालं तर आरमाराचा सामना करणं
भारतीय तत्कालीन सत्ताधीशांना शक्य झालं नव्हतं. आता मुळातच त्यांनी सांगितल्याप्रमाणे की भारतातले जे सत्ताधीश होते, विशेषतः दक्षिणेकडचे, त्यांच्यामध्ये ऐक्य नव्हतं. ते आपापसांमध्ये त्यांच्यामध्ये भांडण असतील, कलह असतील, हे चव्हाट्यावर आले होते आणि त्यामुळं त्याचा तर फायदा पोर्तुगीजांनी ऑलरेडी घेतलेलाच होता. या सत्ताधीशांकडे स्वतःकडे अशी प्रबळ आरमारी फौज नव्हती. त्यांच्याकडे स्वतःचं असं ट्रेन फोर्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे स्वतःची अशी नेव्ही त्यांच्याकडे अस्तित्वात नव्हती. त्यामुळं या ट्रेन असणाऱ्या पोर्तुगीजांच्या पुढं किंवा प्रशिक्षित पोर्तुगीजी सैन्यापुढं भारतीय राज्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. एवढंच नव्हे तर पुढे काही काळ ओलांडल्यानंतर हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी स्वतःचं वर्चस्व स्थापन केलं आणि भारतीय राजांना याच त्यांच्या देशातल्या तटवर्ती लागून असणाऱ्या हिंदी महासागरात स्वतःची जर जहाजे पाठवायची झाली तर पोर्तुगीजांच्या परवानग्या, म्हणजेच कार्ताज असा हा पोर्तुगाली शब्द आहे, म्हणजे पोर्तुगीजांपासून त्यांना परवानगी घेणं गरजेचं ठरू लागलं. लक्षात घ्यायचं आहे, त्या परवानगीला त्यांच्या भाषेत कार्ताज असं म्हटलं जात असत. म्हणजे आपल्याच देशातल्या लोकांना आपल्याच देशाच्या सीमेवरती लागणाऱ्या समुद्रामध्ये असणाऱ्या समुद्रात जर जहाज पाठवायचं झालं, जे परकीय आहेत म्हणजे पोर्तुगीजी आहेत, त्यांच्याकडे जाऊन परवानगी घ्यावी लागत असे. जर ही परवानगी घेतली नाही तर पुढे जाऊन सांगितलं गेलं आहे तर त्या जहाजांवरती कारवाई म्हणून काय करत, तर ते जहाज जप्त करत असत, ते बुडवत देखील असत. म्हणजे अशा पद्धतीनं पोर्तुगीजांचं जे आरमारी सामर्थ्य होतं ते पुढे जाऊन एवढं मोठं झालं, एवढं विस्तारलं की मुघल, आदिलशाही, कुतुबशाही या तत्कालीन मोठमोठ्या सत्तांनासुद्धा कार्ताज घेणं गरजेचं झालं. कार्ताज याचा अर्थ काय, तर परवानगी. तर अशा पद्धतीनं 1608पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव असेल, दमण, चौल, गोवा, साष्टी, बारदेशसह होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडंगलूर, कोची आणि कोल्लम या ठिकाणी त्यांनी मोठमोठ्या आपल्या पोर्तुगीजांनी वसाहती उभारल्या, स्थापन केल्या. तसेच पूर्व किनाऱ्यावर जर बघायला गेलं म्हणजे भारताचा जो पूर्व किनारा आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी वसाहती स्थापन केल्या. त्यामध्ये महत्त्वाची काही नावं आहेत ती लक्षात ठेवायची. त्याच्यामध्ये बघितलं गेलं तर नागपट्टिनम, मैलापूर, साव, थोम अशा पद्धतीनं बंगालजवळ म्हणजे बंगालमध्ये सुद्धा हुगळी आणि या ठिकाणी पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी स्वतःच्या मोठमोठ्या वसाहती स्थापन केल्या. आणि आपल्याला माहितीच आहे जिथं वसाहती स्थापन केल्या तिथं त्यांनी किल्ले उभारण्याची सुद्धा प्रक्रिया पुढे जाऊन सुरू केलेली आहे. पोर्तुगीजांच्या या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी गोवा होती. लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे भारतातलं जे साम्राज्य पोर्तुगीजांनी विस्तारलं, या वसाहतवादी धोरणातून त्यांनी पुढं साम्राज्यवादाची निर्मिती केली. या साम्राज्याची राजधानी मग पुढे त्यांनी त्याचं एक केंद्र बनवलं. त्या राजधानीचं नाव त्यांनी गोवा या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गोवा या ठिकाणी आपली सत्ता केंद्रीभूत करण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे. आता आपल्याला एक छोटासा उपक्रम त्यांनी दिलेला आहे, एक्सरसाइज म्हणूयात आपण त्याला. आता त्यांनी सांगितलं हे करून पहा. तर केरळ राज्यामध्ये वास्को द गामाच्या नावाने असलेल्या चर्चची माहिती आंतरजालाच्या मदतीने मिळवा. कशाची? चर्चची. कुणाच्या नावाने? तर वास्को द गामा. कशाच्या मदतीने? तर आंतरजालाच्या. आता आंतरजाल याचा अर्थ इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळू शकते. ही माहिती का मिळवायची? तर आपल्याला पोर्तुगीजांबाबतच्या अनेक गोष्टी आपल्याला आणखीन कळतील, त्यांचं आकलन होईल. त्यांची जी धोरणं आहेत, वास्को द गामा एक पहिला खलाशी भारतात येतो आणि या पोर्तुगीज सत्तेचा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हळूहळू विस्तार होतो, त्याच्याबद्दलही माहिती आपल्याला पुढे जाऊन मिळेलच. त्याचबरोबर पुढे आणखी एक उपक्रम सांगितला आहे किंवा एक एक्स्ट्रा माहिती त्यांनी सांगितलेली आहे. उपक्रम म्हणता येणार नाही, एक्स्ट्रा माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की कार्ताज तर आपण पाहिलं परवानगी,
कार्ताजच्या दस्तऐवजांमध्ये सामान्यतः जहाजाचे नाव, तांडेल्याचे नाव, कोठून कोठे जाणार, त्यात स्वसंरक्षणार्थ असलेली शस्त्रास्त्रे इत्यादींचा तपशील असे. म्हणजे हा एक दस्तऐवज आहे, परंतु त्याच्यामध्ये ही सगळी इत्थंभूत माहिती त्याच्यामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. आता बघा, याच अनुषंगानं आत्ताच्या काळात अशी परवानगी घ्यावी लागते का रे? तर निश्चित घ्यावी लागते. आपण आत्ता सध्या कोरोना म्हणजे कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आत्ता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यांमध्ये जर प्रवास करायचा असेल तर आपल्याला अशा पद्धतीचा ई पास घ्यावा लागतो. म्हणजे हा ई पास याचाच अर्थ काय, तर आत्ताच्या काळातली परवानगीच आहे, थोडक्यात कार्ताज आहे. मग त्या ई पासमध्ये काय काय प्रवासी कोण कोण आहेत, या सर्व संदर्भात आपल्याला प्रवासी किती आहेत, कुठून कुठे जायचे आहे, त्याचबरोबर जाण्याचं निश्चित कारण काय, अशी पोलीस परवानगी घ्यावी लागते. त्या पद्धतीनं ऑनलाईन सरकारने तशा पद्धतीचे ऑनलाईन पोर्टल स्थापन केलेले आहे. थोडक्यात तत्कालीन कार्ताज आणि आत्ताचा ई पास हा थोडंसं एक आपल्याला समन्वय साधण्याचा मी प्रयत्न केला. असो, केप ऑफ गुड होपपासून पूर्वेस चीनमधील मकावपर्यंत पोर्तुगीजांच्या ज्या वसाहती स्थापन झाल्या त्या सर्वांचा समावेश एकत्रितपणे भारतीय साम्राज्यात होत असे. अर्थात पोर्तुगाली लोक या भारतीय साम्राज्याला काय म्हणून संबोधत असत, तर एस्तोदा द इंडिया. फार थोडासा वेगळा शब्द वाटतो आपल्याला, म्हणजे इंग्रजी वाटत नाही, परंतु हा पोर्तुगाली त्यांच्या भाषेतला आहे. लक्षात घ्यायचं आहे. काय सांगितलं आहे? एस्तोदा द इंडिया. त्यावर पोर्तुगालच्या राजाने नेमलेल्या मुख्य अधिकाऱ्यांमध्ये विजरई ई कपिताव जराल म्हणजे काय, तर राजप्रतिनिधी व सेनापती असत. म्हणजे मुख्य अधिकारी कोण असेल, तर विजरई ई कपिताव जराल. त्याचाच मराठीत अर्थ काय आहे, तर राजप्रतिनिधी व सेनापती. ही नेमणूक जी होती ही 3 वर्षासाठी असायची. मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी राज्य सल्लागार मंडळ असे. म्हणजे या राजप्रतिनिधीला सल्ला देण्यासाठी त्यांनी सल्लागार मंडळ स्थापन केलेलं होतं. यामध्ये आता या सल्लागार मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश असेल, तर त्या सल्लागार मंडळाचे थोडक्यात सदस्य असतील हे. त्याच्यामध्ये गोव्याचा अर्श बिशप म्हणजेच काय, तर मुख्य धर्मगुरू, चान्सेलर, न्यायाधीश, वेदोद फजेंद, मालमत्तेवरील अधिकारी आणि गोव्याचा कपिताव म्हणजेच कॅप्टन याच्या बरोबरीने काही वंशपरंपरागत उमराव मंडळीसुद्धा या सल्लागार मंडळामध्ये असत, की जी विजरई या मंडळाच्या अध्यक्षाला, विजरई हा या मंडळाचा अध्यक्ष असे आणि त्याला ते सल्ला देण्यासाठी ही सगळी मंडळी असे एक कमिटी म्हणजे सल्लागार मंडळ त्यांनी स्थापन केलेलं होतं. आता 17व्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी किती सांगितली आहेत जहाजं 5000 जहाजे भारतात येत होती. म्हणजे पहा, सर्वात पहिल्यांदा जो दर्यावर्दी जो खलाशी भारतात आला तो 1498ला आला आणि त्यानंतर 17व्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे सुरुवातीला दरवर्षी एकट्या पोर्तुगाल म्हणजे पोर्तुगीजांच्या देशातून सरासरी 5000 जहाजे येत होती. म्हणजे काय, तर ह्या जहाजांवर मग काय होतं, तर या जहाजांवर होत्या तोफा. पोर्तुगीज दमन, वसई आणि गोवा येथे जहाज बांधत. म्हणजे ही त्यांची काय होती, जहाज बांधणीची मोठी ठिकाणं होती. लक्षात घेण्यासारखी आहे. आता जहाज बांधणी म्हटलं की उत्तम प्रतीचं जहाज बांधणीसाठी टिकाऊ आणि उत्तम दर्जाचं लाकूड त्यांना येथे या भागामध्ये उपलब्ध झालं. पोर्तुगीजांनी आपल्या आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पाठवले. लक्षात घ्या. आता तिकडून का पाठवले, कारण ते प्रशिक्षित होते, त्यांना तिथं प्रशिक्षण दिलं जात असे आणि इथं येऊन ते आपलं जे काय दाखवायचं आहे ते आपलं शौर्य भारतात येऊन दाखवत असत. 17व्या शतकात हिंदी महासागरात झालेल्या नाविक लढायांमध्ये डच व इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला.
आता पोर्तुगीज जरी प्रबळ असले तरी एकट्या पोर्तुगीजांचा पराभव ह्या एकट्या इंग्रजांना देखील शक्य नव्हता आणि एकट्या डच लोकांनासुद्धा शक्य नव्हता. म्हणून या दोघांनी एकत्रित येऊन जो त्यांचा समान शत्रू आहे पोर्तुगीज याचा पराभव केलेला आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अपवाद वगळला तर इतर कोणत्याही भारतीय सत्तांकडे स्वतःची आर्मी म्हणजे नेव्ही जी आहे पाण्यातली असं आरमार उपलब्ध नव्हतं. त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणं भारतीयांना अवघड होतं. लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला पुन्हा आपली गर्वाने मान वर जाते की असा दूरदृष्टी असणारा माझा शिवछत्रपती राजा यांचा अपवाद त्यांनी सांगितलेला आहे की या एकट्याच राजाकडं तत्कालीन स्वतःचं काय होतं तर आरमार होतं. आरमारच स्वतःचं त्यांचं जहाज बांधणी केंद्र होतं. त्यांनी तटरक्षणासाठी समुद्रात अनेक किल्ले उभारले. आपण पाहतो अशा किल्ल्यांना भेटी देखील देतो. आपण पाहिलं आहे कोकणामध्ये असे अनेक किल्ले आहेत. अलिबागचा किल्लासुद्धा तिथं आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर सिंधुदुर्ग आहे. या किल्ल्यांद्वारे त्यांनी टेहळणी करणे, समुद्राच्या तटाचं रक्षण करणे इत्यादी म्हणजे एक प्रकारची दूरदृष्टी असणारा राजा याचा अपवाद त्यांनी सांगितला आहे. म्हणजे इतर भारतीय सत्तांनी समुद्राकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं होतं. लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला पुढे हे तुम्हाला माहीत आहे का असं काही ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ते वाचूयात. आपण पाहूयात. पोर्तुगीज व्यापार कालिकतचा राजा म्हणजे त्या काळात असणारा जिथं वास्को द गामा आला त्या भागातला राजा त्याचं नाव आहे झामोरिन याने वास्को द गामाबरोबर पोर्तुगालच्या राजाला पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की आमच्या राज्यात बघा दालचिनी, लवंग, सुंठ, मिरी आणि जवाहीर यांची समृद्धी असून आपल्याकडे सोने, चांदी, पवळी इत्यादी जिन्नस आम्हाला मिळावेत अशी आमची इच्छा आहे. कालिकत आणि कन्नूर येथून गेलेला माल वास्को द गामाने पोर्तुगालमध्ये विकला व त्या मालातून त्याने पोर्तुगाल ते भारत आणि परतीच्या प्रवासाच्या खर्चाच्या 60 पट किंमत वसूल केली. बघा म्हणजे त्याने पक्का व्यापारी होता हा. त्याने हा सगळ्या खर्चाच्या 60 पट किंमत त्याने वसूल केलेली आहे. असो हा अभ्यासाचा भाग आहेच परंतु एक्स्ट्रा जनरल नॉलेजसाठी त्यांनी तो पिवळ्या याच्यामध्ये दिलेला आहे. पुढं पाहूयात आपण. पोर्तुगीजांनी त्यांच्या सत्तेखालील प्रदेशात ख्रिस्ती धर्माखेरीज इतर धर्मांची प्रार्थनास्थळे बांधण्यास व दुरुस्त करण्यास बंदी घातली. आता मुळात पोर्तुगीज यांनी जो आपल्या नंतरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काही सत्ता हस्तगत केली, ज्या प्रदेशामध्ये त्यांनी वर्चस्व वसाहतवादाच्या साह्यानं जिथं जिथं वर्चस्व स्थापन केलं तिथं त्यांचा स्वतःचा धर्म होता ख्रिश्चन होते ते सर्व. आणि इतर धर्माची त्यांचा जर प्रार्थनास्थळे जर सोडली तर इतर प्रार्थनास्थळे मग कुणाची असतील, मंदिरं असतील, गुरुद्वारे असतील, मशिदी असतील, या सर्वांवरती त्यांनी काय घेतली, नवीन तर कुणी बांधायची नाहीत त्यावर बंदीच आणि त्याचबरोबर दुरुस्तीसुद्धा करायची नाही. लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे अन्य धर्मियांना त्यांच्या पद्धतीने धार्मिक उत्सव साजरे करणे वा लग्न समारंभ साजरे करण्यास बंदी घातली गेली. स्थानिक भाषांचीही गळचिपी केली. धर्मांतर करणाऱ्यांना पोर्तुगीजांनी त्यांच्या सरकारमध्ये नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत गोव्याला मुक्त बंदराचे स्वरूप दिले. त्यामुळे आशियातील देशोदेशींचे व्यापारी गोव्यात येत असेल. म्हणजे जर बघायला गेलं तर त्यांनी त्यांच्या पुढच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय काय केलं तर धार्मिक स्थळांना बंदी घातली. त्याचबरोबर धार्मिक उत्सव साजरे करणे, लग्न समारंभ साजरे करणे त्यावरती बंदी घातली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती धर्मांतराची प्रक्रिया त्यांनी राबवली आणि ज्या ज्या लोकांनी धर्मांतर केलं त्यांना त्यांच्या सरकारमध्ये नोकऱ्या देण्यास म्हणजे थोडक्यात एक प्रकारचं आमिष देण्यास सुद्धा त्यांनी काय केलं, या लोकांना आमिषाद्वारे बळी पाडलं. आणि त्यांनी पुढे जाऊन व्यापारी होते शेवटते. त्यांनी सुरुवातीच्या कारकिर्दीत गोव्याला मुक्त बंदराचे स्वरूप दिले. इयत्ता 11वी
मध्ये आपण अर्थशास्त्रामध्ये या पद्धतीचा मुक्त व्यापारी धोरण आपण अभ्यासलेलं आहे. तर आपण मुक्त बाजारपेठ ही संकल्पना देखील अभ्यासली आहे. मुक्त बाजारपेठ याचा अर्थ काय, तर कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा कोणत्याही संस्थेला तेथील मुक्त बाजारपेठेमध्ये येण्यासाठी म्हणजे प्रवेश करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत आणि त्याला हवं तेव्हा तो तिथून निर्गमन करू शकतो, तो निघून जाऊ शकतो. तशाच पद्धतीनं स्वतःच्या व्यापारामध्ये भर पडावी म्हणून त्यांनी गोव्याला सुरुवातीला मुक्त बंदराचं स्वरूप दिलं. त्यामुळे संपूर्ण आशिया खंडातील अनेक देशातील व्यापारी गोव्यात येत असत आणि स्वतःचं काय करत असत, व्यापाराला चालना देत असत. तर अशा पद्धतीनं पोर्तुगीजांनी दोन पद्धतीनं भारतावरती, एक म्हणजे व्यापारिक, दुसरं राजकीय आणि नंतर आपण बघितलं तर धार्मिक दृष्ट्याही स्वतःचं प्राबल्य स्थापन करण्यास सुरुवात केलेली आहे.